उत्पादन आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देत भारताला विराट सेवा पुरवठादार म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत आवाहन. मावळत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून विविध क्षेत्रात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे अनेक क्षण दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा आघाडीचा निर्णय. वंचित बहुजन आघाडी 62 जागा लढवणार. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर युक्रेन शांती योजनेवर 90% सहमती झाल्याचं मत व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्याकडून व्यक्त. आणि महिला T20 क्रिकेटच्या चौथ्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 30 धावांनी विजय. मालिकेत 4-0 अशी आघाडी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाचा 10,000 धावांचा टप्पा पार.